सध्या मी दीक्षाभूमी येथे आहे आणि इथे जनतेचा अंडरग्राउंड पार्किंगला विरोध आहे। आपण बघू शकता या दृश्यामध्ये कशा प्रकारे इथे आम जनता उपस्थित आहे आणि आज दीक्षाभूमी येथे स्मारक समितीकडून चर्चेसाठी वेळ दिला होता आणि अजूनही भेटीसाठी न आल्यामुळे आंबेडकरी जनता जे आहे इथे आक्रमक झालेली आहे। आपण हे दृश्यामध्ये बघू शकता कशा प्रकारे इथे जे लोखंड वगैरे लागले होते ते काढण्यात आलेले आहे आणि इथे पोलिसांचा ताफा सुद्धा आहे। आपण हे मागच्या दृश्यामध्ये जे बघू शकता पोलिसांचा ताफा सुद्धा इथे आहे आणि या अंडरग्राउंड पार्किंगला आंबेडकरी जे समाज बांधव आहे यांच्याकडून विरोध सुद्धा दर्शवण्यात आहे। जे आंबेडकरी समाज बांधव आहे आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत। काका काय सांगणार, काय सांग आज या ठिकाणी समाजाच्या वतीने या ठिकाणी खूप काही केलं जात आहे। दीक्षाभूमीची स्मारक समिती इथे 11ची टायमिंग दिली होती या पार्किंग बुजवण्यासाठी। या ठिकाणी पार्किंग बुजवण्यासाठी समिती 12:30 वाजेपर्यंत न आल्यामुळे या ठिकाणी तमाम बौद्ध बांधव भगिनी लहान थोरसुद्धा या ठिकाणी पार्किंगचा जो खड्डा आहे तो बुजवण्यासाठी सर्व तमाम जनता सुरुवात झालेली आहे। बरेच या ठिकाणी एंगल्स लोखंड जे प्लायवूड लावलेलं आहे ते सर्व काम पाडण्यात येत आहे आणि जनता बिघडलेली आहे। कारण ही स्मारक समिती इथे योग्यरित्या काम करत नसल्यामुळे आज 1954 पासून 56 पासून या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956 पासून ही स्मारक समिती इथे काम करते आहे आणि आतापर्यंत या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही आहे। 22 एकरची जी जमीन आहे ही अजूनसुद्धा दीक्षाभूमीच्या नावे नाही आहे, समाजाच्या नावे नाही आहे। ही शेती म्हणून या ठिकाणी झुडपाळू शेती म्हणून या ठिकाणी केलेली आहे। तेव्हा या स्मारक समितीने या ठिकाणी येऊन आताच्या आताच हे खड्डे बुजवण्याचं काम सुरुवात केलं तर पब्लिक थांबणार आहे, अन्यथा इथून पब्लिक जायला तयार नाही आहे। कारण या स्मारक समितीने या ठिकाणी आतापर्यंत जे पाहिजे सुव्यवस्था शौचालयाची व्यवस्था नाही आहे। दरवर्षी या ठिकाणी वर्षातून 4-5 वेळेस या ठिकाणी तमाम बौद्ध बांधव देशातून विदेशातून या ठिकाणी दीक्षाभूमीवर येतात, त्यांची गैरव्यवस्था होते आहे। शौचालय नाही, पिण्याचं पाणी नाही, राहण्यासाठी सभागृह नाही, ते करायचे सोडून या ठिकाणी पार्किंग करून दीक्षाभूमी पाडण्याचं काम चालू आहे। या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की ही दीक्षाभूमी जशी चैत्यभूमी आंबेडकर घराण्याच्या अस्तित्वात चालते आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर, आदरणीय आनंदराज साहेब आंबेडकर घराण्याप्रती श्रद्धा या ठिकाणी ठेवून ती चैत्यभूमी चालती आहे। तसंच ही भारतीय बौद्ध महासभेच्या अंडरमध्ये चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी ही राहिली पाहिजे। RSSच्या ताब्यात दिसतंय की काय हे षडयंत्र समोरासमोर दिसते आहे। या पार्किंगची इथं गरज नाही आहे। नक्कीच तुम्ही RSSचा उल्लेख केलेला आहे, तर का उल्लेख केलेला RSSचा, तर RSSचा काय संबंध आहे? हां, या ठिकाणी संबंध काय येतो याचे कारण असे की या ठिकाणची जी स्मारक समिती आहे हे RSSच्या ताब्यात चालू आहे आणि ते सुद्धा कर्मकांड सुद्धा करत आहे। माझ्याजवळ पुरावा आहे, मी द्यायला तयार आहे। माझी ओळख देण्यासाठी मी राहुल उमरे, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, केंद्रीय शिक्षक, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया। नक्कीच आपण ही जी दृश्य आहे ही बघू शकता कशा प्रकारे इथे जे आहे या दृश्यामध्ये आपण बघू शकता हे ज्या मुली वगैरे आहे कशा प्रकारे हे घेऊन चाललेले आहे। आपण या ताईशी बातचीत करणार, ताई काय सांगणार? आम्हाला आमची दीक्षाभूमी जशी होती तशीच पाहिजे। समिती हे तुम्ही कुठे घेऊन चाललेले हे गड्ड्यात टाकतो, जसे समितीच्या मूर्त्यावर मारत आम्ही पण हे ताई आम्हाला जसे दीक्षाभूमी होते तसे, जसं आमच्या आजीने इथं दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी दीक्षा दिली तर माझ्या आजीने इथं दीक्षा घेतला होता। त्यांच्या आजीने दीक्षा घेतलेली आहे। आणि तुम्ही हे सुद्धा म्हटलेलं आहे RSSचा संबंध आहे, याच्यामध्ये RSSचा काय संबंध आहे? आरक्षण ठीक आहे, यांच्या आजींनी सुद्धा